जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील स्काउट व गाईड विद्यार्थ्यांची 10 किलोमीटर सायकल सहल सर्वोदय शाळेचा अनोखा उपक्रम। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील स्काउट आणि गाईड विद्यार्थ्यांनी 10 किलोमीटर सायकलवर प्रवास केला। नांदरखेडा येथील वनश्रीमध्ये जाऊन एक दिवस निसर्ग निवास केला। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत होत आहे। प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील इयत्ता 8वी व 9वीच्या स्काउट गाईड विद्यार्थ्यांची सायकलवर 5 मार्च रोजी सहल हाईक काढण्यात आली होती। प्राचार्य SR पाटील, उप DT चौधरी, पर्यवेक्षक भालचंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट प्रमुख शिक्षक नरेंद्र गुरव, प्रवीण करंजे, दीपक निकम, ममता पाटील, योगेश पाटील, वैकुंठ पाटील, माहिरे यांनी विद्यार्थ्यांना प्रकाशापासून 10 किलोमीटरवर असलेल्या नांदरखेडा येथील संस्थेचे संचालक मोतीलाल तात्या पाटील यांच्या फार्म हाऊसवर नेले होते। सकाळी 8 वाजता शाळेतून विद्यार्थी सायकलीने निघालेत। मेन रोड, प्रकाशा बस स्थानक, श्रीराम चौक, गांधी चौक, भैरव चौक मार्गे गौतमेश्वर मंदिर, नंतर नांदरखेडा येथील फार्म हाऊसवर पोहोचले। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फळझाडे, बांबूची शेती, बांबूपासून तयार केलेले हाऊस, झोपडी, बांबूपासून तयार केलेला पूल, बॅरेजचे बॅकवॉटर, तापी नदीतील रॅम्प आदी सर्वांची पाहणी केली। तसेच तेथील रामफळ, सीताफळ, चिकू, आंबे, जामुन, जाम, फुलझाडे आदी पाहून अभ्यास केला। त्यानंतर संस्थेचे संचालक मोतीलाल तात्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शालेय सवे उपक्रमात सहभाग नोंदवला पाहिजे। मोबाईलऐवजी ग्रंथालयाला भेट देऊन येथील छोटी पुस्तक वाचायला काढावे। आई वडील यांचा नेहमी आदर करावा। शाळेत आता भरपूर सुविधा आहेत, त्याचाही तंत्रज्ञानात उपयोग करावा। विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमात सहभाग नोंदवा असे त्यांनी सांगितले। प्राचार्य SR पाटील यांनी वर्षभरातील उपक्रमाची माहिती त्या ठिकाणी दिली। नरेंद्र गुरव यांनी देखील मार्गदर्शन केले। दुपारी विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला। दुपारी विश्रांतीनंतर विद्यार्थ्यांना विविध मैदानी खेळ त्या ठिकाणी खेळवण्यात आले आणि सायंकाळी पुन्हा परतीचा प्रवास केला। प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
देतात, आमच्या मुलांना हे मिळत नाही. सगळ्या सुविधा देतो, चांगल्या चांगल्या बिल्डिंगा बांधल्या आहेत. पण बांधावरती पोरं पण असतात की ज्यांच्याकडे घरून दुर्लक्ष होतं, शिक्षकाकडनं दुर्लक्ष होतं, ते तसेच कुपोषित राहून जातात बुद्धिमत्तेत. माझ्या शिक्षकांना तेच सांगतो की कमी बुद्धिमत्ताच्या मुलाला शोधा आणि त्याला जास्त ज्ञान द्या, त्याला परत शिकवा, हे सांगणं गरजेचं असतं. तो शेतकरी सांगू शकतो आणि हे सगळं आम्ही केलेलं आहे. म्हणून हे माझ्या कुठल्याही रिकाम्या जागा भरा काही नाही, एक पण सापडणार नाही, सगळ्या चांगल्या जागा आहेत. आणि आता तुम्ही NSSC विद्यार्थी आहेत ना, 4 भिंतीचा पलीकडचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमच्या सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील स्काउट आणि गाईड विद्यार्थ्यांना आम्ही सायकलीवर सहल नेली होती. प्रकाशापासून नांदरखेडा 10 किलोमीटर अंतर आहे. येऊन जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना सायकलीवर प्रवास करत नांदरखेडापर्यंत नेलं आणि तिथं जाऊन विद्यार्थ्यांना बांबूपासून जी शेती केली आहे, तिथली जी फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, तर नंतर बांबूपासून तयार केलेली झोपडी आहे, बांबूपासून तयार केलेला ब्रिज आहे, हे सर्व आम्ही विद्यार्थ्यांना दाखवलं. आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय मोतीलाल तात्या पाटील आणि आमचे प्राचार्य SR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी नरेंद्र गुरव सर यांनी विद्यार्थ्यांना सायकलीवर नेलं होतं.